एका माकडाने केले एका विधवा महिलेला गरोदर. चंदनपूर गावाजवळ एक जंगल होतं, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी राहत होते. त्या जंगलाच्या कोपऱ्यावर एक छोटीशी झोपडी होती, जिथे विधवा स्त्री सावित्री राहत होती. सावित्रीचं वय 25 वर्ष होतं. तिच्या पतीचं 1 वर्षांपूर्वी एका दीर्घ आजाराने निधन झालं होतं. सावित्रीकडे आता कोणाचाही आधार नव्हता. ती जंगलातून लाकडं एकत्र करून आणि गावात काही लोकांचे कपडे शिवून तिचा उदरनिर्वाह करत होती. सावित्री दिसायला अतिशय सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात एक दुःख दिसत होतं. गावातील लोक तिच्या सौंदर्यामुळे तिच्या मागे लागले होते, पण सावित्रीने कधीच कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटू दिलं नाही. तिच्या जगण्याचं ध्येय म्हणजे दररोजच्या गरजा पूर्ण करणं हेच होतं. अशाच प्रकारे ते दिवस काढत होती. एके दिवशी सावित्री जंगलात लाकडं गोळा करत होती, तेव्हा जवळ असणाऱ्या झाडावरून एक मोठं माकड खाली उतरलं आणि तिच्यासमोर येऊन बसलं. सावित्री त्या माकडाला अचानक आलेलं पाहून घाबरली, पण त्या माकडाने तिच्यावरती आक्रमण केले नाही. तो फक्त एक टक लावून सावित्रीकडे पाहत होतं. सावित्रीने हळूहळू त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, "तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे?" त्या माकडाने डोकं खाली केलं, जसं त्याला तिने बोललेले शब्द समजले होते. सावित्री स्मित हसली. नंतर ती तिच्या कामात व्यस्त झाली. माकड तिथेच बसून तिच्याकडे पाहू लागलं. जेव्हा सावित्री लाकडं बांधत होती, तेव्हा माकडाने तिची मदत केली. हे सर्व पाहून सावित्रीला मात्र आश्चर्य वाटलं. तिने त्या माकडाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. ती म्हणाली, "तू खूप समजदार आहेस." त्या दिवसापासून दररोज ते माकड सावित्रीजवळ येत होतं. तो सावित्रीसाठी फळं आणायचं, तिला कामात मदत करायचं आणि कधीकधी तिच्यासोबत संध्याकाळपर्यंत खेळत होता. सावित्रीच्या आयुष्यात त्या माकडामुळे नवीन रंग भरले होते. तिच्या ओठांवरील हास्य परत आले होते. वेळ असाच निघून गेला. सावित्री आणि त्या माकडामध्ये एक नातं निर्माण झालं. सावित्री जेव्हा एकटी असायची, तेव्हा ते माकड तिला हसवण्याचा प्रयत्न करायचं. जेव्हा सावित्री उदास असायची, तेव्हा ते माकड तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बसत होतं. सावित्री आता त्या माकडाला तिच्या कुटुंबाचा भाग समजू लागली. एके दिवशी सावित्री तिच्या झोपडीबाहेर बसून चांदण्या रात्री आनंद घेत होती. ते माकड जवळच असलेल्या एका झाडावर बसून तिच्याकडेच पाहत होतं. सावित्रीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. सावित्री म्हणाली, "तू नेहमी माझ्यासोबत राहशील का?" सावित्रीने असे विचारले, तेव्हा माकडाने तिच्याकडे हळूच उडी मारली आणि तिच्या पायापाशी येऊन बसला. सावित्रीने त्याला उचलून घेतलं आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्या दिवशी पहिल्यांदा सावित्रीला एकटेपणाची जाणीव झाली नाही. दिवस असेच निघून जात होते. सावित्री आणि त्या माकडाचं नातं घट्ट होत गेलं. एके दिवशी सावित्री आजारी पडली. तिला खूप जास्त ताप आला होता. ती तिच्या झोपडीमध्ये झोपली होती. माकड अस्वस्थ होऊन तिच्याजवळ बसलेलं होतं. त्या माकडाने जंगलातील अनेक प्रकारचे फळं आणून सावित्रीसमोर ठेवले. सावित्रीने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. सावित्री म्हणाली, "तू माझी एवढी काळजी का करतो?" माकडाने तिच्या डोळ्यात पाहिले, तेव्हा सावित्रीच्या डोळ्यात एक खोल जवळीक दिसत होती. एक असं प्रेम जे शब्दांनी व्यक्त होऊ शकत नव्हतं. सावित्रीने हळूच त्याचा हात धरला आणि ती झोपी गेली. माकड रात्रभर तिच्याजवळ बसून राहिलं. सावित्री आता बरी झाली, पण ती माकडाशिवाय 1 मिनिटही राहू शकत नव्हती. त्या दोघांना एकमेकांची अतिशय सवय झाली होती. सावित्रीच्या मनात एक भावना घर करू लागली. हे माकड साधारण माकड नाही. त्या माकडाच्या स्पर्शात एक वेगळीच जाणीव होती. असे वाटत होते कोणते तरी जुने नाते तिच्या जीवनाचा भाग बनून परत आले आहे. एके दिवशी रात्री मुसळधार पाऊस पडत होता. सावित्री झोपडीत बसलेली होती. तेव्हा ते माकड तिच्याजवळ येऊन बसलं. विजा चमकल्या तेव्हा सावित्रीने पाहिलं, माकडाच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसत होती. सावित्रीने त्या माकडाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "तू नेहमी माझ्यासोबत राहशील का?" त्या माकडाने तेव्हा हळूच तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जाणवत होतं तिच्या आयुष्याची कमतरता होती ती आता पूर्ण झाली आहे. त्या दिवशी तिने त्या माकडाला मिठी मारली. तेव्हा तिला त्या माकडाबद्दल जवळीक जाणवली. वेळ अशीच निघून जात होती, पण सावित्रीला आता तिच्या शरीरात बदल जाणवू लागले. तिला मळमळ होऊ लागलं. तिची भूक वाढू लागली. तेव्हा सावित्रीने गावातील एका दाईचा सल्ला घेतला. तेव्हा ती दाई तिला म्हणाली, "सावित्री, तू गरोदर आहेस." सावित्री हे ऐकून थक्क झाली. सावित्री म्हणाली, "ते कसे शक्य आहे? माझा तर पती जिवंत नाही." तेव्हा त्या दाईने तिच्या डोळ्यात पाहिले आणि ती म्हणाली, "हे खरं आहे." सावित्री विचारात पडली. तिला आठवलं त्या दिवशी रात्री जेव्हा माकडाला तिने तिच्या जवळ झोपवलं होतं, तिच्या मनात एक विचित्र शांतता आणि जवळीक निर्माण झाली होती. हे शक्य आहे का? ते माकडच तिच्या या अवस्थेचं कारण असू शकतं का? हा विचार करून सावित्री घाबरली आणि विचारात हरवली. सावित्री आता दररोज त्या माकडाकडे पाहत होती,
पण तिच्या मनात भीती आणि संशय होता. पण माकड नेहमीप्रमाणे तिच्या मागेपुढे फिरत होतं, तिची मदत करत होतं. सावित्रीच्या मनात आता अनेक प्रश्न उत्पन्न होऊ लागले. काय हे प्रेम आहे का? का चमत्कार आहे? का कोणाचा श्राप आहे? ते माकड खरोखर एक साधारण प्राणी होता का? देव होता? सावित्री या प्रश्नांनी विचलित झाली होती, पण तिच्याजवळ एकही उत्तर मिळत नव्हतं. सावित्री आता खोल विचारात गाडली जात होती. पती नसताना गर्भ राहणे ही साधारण गोष्ट नव्हती. गावात हळूहळू ही गोष्ट पसरू लागली. सावित्री गरोदर आहे. गावातील महिला आणि पुरुष सावित्रीबद्दल वेगवेगळ्या गप्पा गोष्टी करू लागले. एक विधवा स्त्रीच्या गर्भवती असण्याचे कारण काय असू शकते? कोणाचे पाप असेल तिच्या पोटामध्ये? का जंगलातला कोणता राक्षस हिच्या स्वप्नात तर आला नसेल ना? सावित्री या गोष्टींनी खूप चिंतेत होती. तिला माहीत होतं तिचे कोणत्याही पुरुषासोबत काहीच संबंध नव्हते. तरीही ती गर्भवती आहे हे कसे शक्य आहे? सावित्रीला सतत एक गोष्ट आठवत होती. जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता तेव्हा तिने त्या माकडाला तिच्या मांडीवर झोपवलं होतं. त्यानंतर तिच्या शरीरात हे सर्व बदल दिसू लागले. एके दिवशी सावित्री झोपडीच्या बाहेर बसली होती. तेव्हा ते माकड एका जवळच्या झाडावर बसून तिच्याकडेच पाहत होतं. सावित्रीने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, तुला माहीत आहे का माझ्यासोबत काय होत आहे? तेव्हा माकडाने तिच्याकडे एकटक पाहिले. तेव्हा त्याच्या डोळ्यात तीच चमक दिसत होती जी त्या रात्री दिसत होती. सावित्री डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, पण हे कसं शक्य आहे की तू माझ्या गरोदरपणाचं कारण झालं आहेस? तेव्हा माकड हळूच झोपडीसमोर येऊन सावित्रीच्या पायाजवळ बसलं. त्याने त्याचं डोकं सावित्रीच्या मांडीवर ठेवलं. सावित्रीने त्याच्या पाठीवरून हात फिरवला, पण तिच्या मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरितच होते. गावातील लोकांना जेव्हा याबद्दल समजलं सावित्री गरोदर आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. सावित्रीला गावातील मुखियाने बोलवले. मुखियाने स्पष्ट शब्दात सावित्रीला विचारले, सावित्री खरोखर सांग, तुझ्या पोटात असणाऱ्या मुलाचा बाप कोण आहे? सावित्री डोकं खाली करून उभा होती. काही क्षणानंतर ती म्हणाली, मला माहीत नाही. पंचायतीत निर्णय झाला. सावित्री खोटं बोलत आहे. कोणाच्याही स्पर्शाशिवाय गर्भ कसा काय राहू शकतो? तेव्हा गावातील महिला म्हणाल्या, नक्कीच हिचा कोणाशी तरी अनैतिक संबंध असतील. सावित्री म्हणाली, माझ्या आयुष्यात कोणताच पुरुष नाही, पण माझ्यासोबत एक माकड राहतं. ते दररोज माझ्यासोबतच असतं, माझी मदत करतं, माझा आधार आहे तो. मुखिया हसत म्हणाला, तू काय म्हणत आहेस? तुला एका माकडापासून गर्भधारणा झाली आहे? गावातील लोक हसू लागले, पण सावित्रीच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत होतं. सावित्री म्हणाली, हो, मी कधीच कोणाशी संबंध ठेवलेले नाहीत. मलाही माहीत नाही हे कसे झाले आहे, पण हे खरं आहे. जेव्हापासून हे माकड माझ्यासोबत राहतं तेव्हापासून माझं आयुष्यच बदललं आहे. गावातील लोकांनी ही सर्व गोष्ट ऐकून सावित्रीला अपशकुनी आणि कलंक लागलेली स्त्री असे संबोधित केले. गावातील स्त्रियांनी तिच्याशी बोलणेही बंद केले. गावातील लहान मुलं आता सावित्रीच्या झोपडीपाशी खेळायलाही येत नव्हते. सावित्री आता पूर्णपणे एकटी पडली होती. सावित्रीच्या मनात आता भीतीने घर केलं होतं. ती दररोज रात्री जागीच राहत होती आणि स्वतःच्या पोटावरून हात फिरवत असताना तिला जाणवत होतं, तिच्या गर्भात असणाऱ्या मुलाची वाढ होत आहे. पण तिच्या मनाला अजूनही शांतता नव्हती. एके दिवशी ते माकड सावित्रीजवळ आलं आणि त्याने सावित्रीच्या पायावर त्याचं डोकं ठेवलं. सावित्रीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला विचारलं, तू काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेस का? तेव्हा त्या माकडाने सावित्रीकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सावित्री थक्क झाली. तू का रडत आहेस? माकडाने हळूच सावित्रीचा हात धरला. सावित्रीला जाणवलं त्याच्यात खरोखरच एक जवळीक आहे. पण तिला अजूनही जास्त काही समजण्याअगोदर ते माकड जंगलाच्या दिशेने धावत गेलं. सावित्रीने त्याला आवाज दिला, तू कुठे जात आहेस? थांब. पण माकडाने काहीच उत्तर दिलं नाही. सावित्री थक्क होऊन तिथेच बसली. दुसऱ्या दिवशी गावात एक परिपूर्ण संत आले. गावातील लोकांनी सावित्रीबद्दल त्या संतांना सांगितले. त्या संताने सावित्रीला त्याच्याजवळ बोलवले. संतांनी सावित्रीकडे पाहिले आणि तो म्हणाला, तुझ्या गर्भाशयात जे मूल वाढत आहे ते साधारण मूल नाही. हे विशेष आत्माचा परिणाम आहे. तुझ्यासोबत कोणता पक्षी किंवा प्राणी जोडला गेलेला आहे का? सावित्रीने डोकं खाली करून उत्तर दिले, एक माकड माझ्या आयुष्यात आलं होतं. ते माकड मला मदत करत होतं आणि माझी काळजीही घेत होतं, पण आता ते निघून गेलं आहे. संतांनी एक दीर्घ श्वास घेतला. संत म्हणाले, हे साधारण माकड नाही, ही दिव्य आत्मा होती. त्याला ऋषीच्या श्रापामुळे माकडाचे रूप मिळाले होते. पण जेव्हा त्याने तुझ्यासोबत प्रेमाचा अनुभव घेतला तेव्हा त्याचा श्राप तुटला. सावित्रीने अविश्वासाने संताकडे पाहिले.
सावित्री म्हणाली, हे मूल खरोखर दिव्य आहे का? संतांनी सांगितलं, हे बाळ मनुष्य आणि प्राण्यांचा अंश आहे, पण या बाळाच्या जन्मावेळी एक संकट येईल. हे बाळ स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करेल. सावित्रीने आश्चर्याने विचारले, कसले संकट? संतांनी सांगितलं, हे बाळ विशेष शक्तींसोबत जन्म घेईल, पण त्याला ते सर्व मिळवण्यासाठी अंधकारातील शक्ती सक्रिय होतील. तुला तुझ्या होणाऱ्या बाळाची काळजी करावी लागेल. सावित्रीच्या डोळ्यात भीती आणि काळजी दिसत होती. ती म्हणाली, पण ते माकड कुठे गेलं? संतांनी सांगितलं, आता तो त्याच्या वास्तविक रूपात आला आहे. त्याने आता देवत्व प्राप्त केलं आहे. पण जेव्हा हे संकट येईल तेव्हा ते नक्की परत येईल. वेळ निघून जात होता. सावित्रीच्या गर्भाचा आकार आता वाढत गेला. गावातील लोक अजूनही तिच्याकडे शंकेच्या नजरेनेच पाहत होते. पण सावित्रीच्या मनात आता नवीन शक्ती निर्माण झाली होती. तिला विश्वास होता की तिच्या होणाऱ्या बाळाचं रक्षण ती करेलच. नंतर एके दिवशी सावित्री जंगलात लाकडं एकत्र करायला गेली. तेव्हा तिला एक दाट झाडीतून एक विचित्र आवाज ऐकायला आला. सावित्रीने पाहिलं, तिच्या समोर एक अतिशय मोठा काळा नाग फणा काढून बसला आहे. सावित्रीने घाबरून मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण तो नाग तिच्याकडे जाऊ लागला. सावित्रीने घाबरून तिचे डोळे बंद केले. तेव्हा अचानक हवेत हालचाल झाली. सावित्रीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर तेच माकड उभा होतं. यावेळीही त्या माकडाच्या डोळ्यात चमक दिसत होती. ते माकड त्या नागाच्या दिशेने उडी घेत गेलं. त्याने जोरात नागाला धक्का मारला. नागाने एक फुंकारी मारली तेव्हा ते नाग तिथेच गायब झाला. सावित्रीने घाबरत माकडाकडे पाहिले तेव्हा तिला त्याच्या डोळ्यात तीच जवळीक दिसू लागली. पण सावित्री यावेळी काहीच बोलणार त्या अगोदरच माकड जंगलाच्या दिशेने पळत गेलं. सावित्रीला आता समजलं होतं, तिच्या गर्भात साधारण मूल नाही. त्या माकडाचे अचानक प्रकट होणे आणि नागापासून तिचे रक्षण करणे हे सर्व काहीतरी घटना घडण्याचे संकेत होते. पण सावित्रीच्या मनात अजूनही संशय होता की खरोखर ते माकड दिव्य आत्मा होती का? जर तो एक ऋषीचा अवतार असेल तर तो माझ्यापासून लांब का गेला असेल? आणि ते नाग कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं तिला मिळाले नाहीत. म्हणून सावित्रीच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. गर्भधारणेचे दिवस आता भरत आले होते. सावित्रीचे शरीर जड झाले होते. तिला चालायलाही फिरायलाही त्रास होऊ लागला. गावातील स्त्रिया अजूनही तिच्यापासून लांब राहू लागल्या. सावित्रीसाठी एक एक दिवस काढणे कठीण होऊ लागले. एके दिवशी रात्री वादळ आलं. आकाशात विजा चमकू लागल्या. सावित्री तिच्या झोपडीमध्ये एकटी बसली होती. अचानक तिला जाणवलं, झोपडीच्या बाहेर कोणीतरी चालत आहे. सावित्रीने दरवाजा उघडला तेव्हा तिने पाहिलं, काळ्या कपड्यांमध्ये असलेला व्यक्ती तिच्या झोपडीबाहेर उभा होता. कोण आहेस तू? सावित्रीने घाबरत विचारलं. तो व्यक्ती हळूहळू सावित्रीच्या दिशेने आला. त्याच्या हातात एक लांब त्रिशूळ होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. पण त्याच्या डोळ्यात क्रूरता दिसत होती. तुझ्या पोटात जे गर्भ आहे ते साधारण गर्भ नाही, ते शक्तीचं प्रतीक आहे. मी त्याला घेण्यासाठी आलो आहे. सावित्रीने मागे सरकत उत्तर दिलं. कोण आहेस तू? तेव्हा त्या व्यक्तीने जोरात हसत उत्तर दिलं, मी राक्षस आहे. ज्या दिव्य शक्तीने तुला गर्भवती केलं आहे ती माझ्या शत्रूची आत्मा आहे. या मुलाला जन्म घेण्याअगोदर नष्ट करावं लागेल. त्याला जन्म घेऊ दिला तर सृष्टीचं संतुलन बिघडू शकतं. सावित्री भीतीने थरथर कापू लागली. तिने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाली, तू माझ्या मुलाला नुकसान पोहोचवू शकत नाहीस. तेव्हा कालकेतूने जोरात हसायला सुरुवात केली आणि तो म्हणाला, माझ्यापासून स्वतःचा जीव वाचवणे असंभव आहे. तो सावित्रीच्या दिशेने चालत येऊ लागला. तेव्हा जंगलातून एक गर्जना ऐकू आली. सावित्रीने अंधारात पाहिले तेव्हा दोन चमकणारे डोळे तिला दिसले. एका ढगाप्रमाणे तिच्यासमोर एक आकृती निर्माण झाली. हे तेच माकड होतं. त्या माकडाने एक उडी घेतली आणि तो कालकेतूच्या समोर येऊन उभा राहिला. माकडाच्या डोळ्यांमध्ये राग दिसत होता. त्याच्या शरीरातून प्रकाशाची किरणे निघत होती. कालकेतूने त्रिशूल घेतला आणि माकडाच्या दिशेने फेकला. माकडाने जोरात गर्जना करत कालकेतूच्या दिशेने झेप घेतली. दोघांच्या मध्ये भयंकर भांडणं सुरू झाले. सावित्री मात्र घाबरली. ती झोपडीच्या दाराजवळ थांबून हे सर्व काही पाहत होती. माकडाने कालकेतूचं त्रिशूल त्याच्या शेपटीने पकडला आणि हवेत तो त्रिशूल फेकून दिला. कालकेतूने रागात येऊन माकडावरती हल्ला केला, पण माकडाने खूप हुशारीने त्याचा वार चुकवला. अचानक माकडाने कालकेतूच्या छातीवर जोरात वार केला. कालकेतू जमिनीवर कोसळून पडला. तो वेदनेने ओरडू लागला. तेव्हाच आकाशात वीज चमकली आणि एका दिव्य प्रकाशाने कालकेतूचं शरीर जळू लागलं. माकडाने सावित्रीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक शांतता दिसत होती. सावित्रीने घाबरत माकडाला विचारलं, तू कोण आहेस? माकडाने हळूच तिच्याकडे पाऊल टाकत तिचे हात धरले.
तेव्हाच माकडाच्या शरीरातून एक प्रकाश बाहेर आला आणि तो एका सुंदर व्यक्तीमध्ये बदलला. सावित्री थक्क झाली. तिच्यासमोर एक दिव्य आणि सुंदर मुलगा उभा होता. त्याच्या अंगातून दिव्य प्रकाश निघत होता. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि आपुलकी दिसत होती. मी साधारण माकड नव्हतो सावित्री, मी ऋषी आत्रीचा मुलगा आहे. मला श्राप होता, जोपर्यंत मी एका स्त्रीच्या प्रेमाची परीक्षा घेणार नाही तोपर्यंत मला एका पशुयोनीमध्ये राहावं लागेल. सावित्रीने आश्चर्याने विचारलं, तू माझ्यावर प्रेम का केलं? तो तरुण म्हणाला, तुझं प्रेम पवित्र आणि निस्वार्थी आहे. तू माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं आहेस. हेच कारण आहे ज्यामुळे माझा श्राप संपला आहे. पण आता आपल्यासमोर एक नवीन परीक्षा आहे. सावित्रीने आश्चर्याने विचारले, कोणती परीक्षा? तेव्हा तो तरुण म्हणाला, तुझ्या गर्भात असणारं बाळ साधारण बाळ नाही. ते बाळ सृष्टीच्या संतुलनाचं प्रतीक आहे. पण कालकेतू अजूनही सक्रिय आहे. तो या बाळाला जन्म घेण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न करेल. तुला या बाळाची काळजी घ्यावी लागेल. सावित्रीने त्या तरुणाचा हात धरला आणि म्हणाली, पण तू मला एकटीला का सोडलं होतंस? तो तरुण म्हणाला, तुझं प्रेम खरं आहे हे सिद्ध व्हावं म्हणून मी तुला एकटीला सोडलं होतं. मला माहीत होतं मी नसतानाही तू माझ्या बाळाची काळजी घेशील. तू साध्य केलं आहेस. तू खरी जोडीदार आहेस. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती त्या तरुणाच्या गळ्यात पडून म्हणाली, हो, मी तुला कधीही जाऊ देणार नाही. तो तरुण म्हणाला, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. पण तुझ्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी मला परत एकदा दिव्य रूपात जावं लागेल. मी तेव्हा माझ्या खऱ्या रूपात परत येईल जेव्हा तुझ्यावरचं आणि तुझ्या बाळावरचं संकट संपेल. सावित्री घाबरून म्हणाली, पण तू गेल्यानंतर मी एकटी कशी राहणार? त्या तरुणाने तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिला उत्तर दिलं, तुझ्या मनात असलेली शक्ती तुझं रक्षण करेल. मी तुझ्यासोबत सदैव आहे. जरी तू मला पाहू शकली नाहीस तरी. त्या तरुणाने हळूच सावित्रीचे हात सोडले. परत एक प्रकाश चमकला आणि तो परत माकडाच्या रूपात परत आला. माकडाने शेवटचं सावित्रीकडे प्रेमाने पाहिलं आणि जंगलामध्ये तो धावत गेला. सावित्री तिथेच बसून होती. तिच्या मनामध्ये भीती आणि प्रेम दोन्ही मिश्रित भाव दिसत होते. तिला माहीत होतं, जे बाळ तिच्या गर्भात वाढत आहे ते बाळ फक्त तिचं भाग्य नव्हतं, ते सृष्टीच्या भविष्याचं रक्षण होतं. सावित्रीच्या गर्भधारणेचे दिवस आता पूर्ण होऊ लागले. तिच्या शरीरात बदल वाढू लागले. गावातील लोक अजूनही तिच्याकडे संशयाच्याच नजरेने पाहत होते. पण सावित्रीच्या मनात आता कोणतीही भीती नव्हती. तिला माहीत होतं, तिच्या बाळाचा जन्म एक दिव्य उद्देशासाठी होत आहे. एके दिवशी रात्री सावित्रीला स्वप्न पडलं. तिने पाहिलं, एका गुफेसमोर काळा नाग तिच्या बाळाला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच एक दिव्य प्रकाश पडला आणि एका माकडाने त्या नागावर झडप मारली. नागाने एक जोरात फुंकारी मारली तेव्हा तो नाग गायब झाला. सावित्रीने त्या माकडाकडे पाहिले तर ते एक सुंदर तरुणामध्ये बदललं. तो तरुण सावित्रीला म्हणाला, आता वेळ आली आहे. तुला तुझ्या नशिबाला सामोरं जावं लागेल. सावित्रीचे डोळे उघडले. तिचे हृदय जोरजोरात धडधड करत होते. तिने तिच्या पोटावर हात ठेवला तेव्हा तिला जाणवलं, पोटातील बाळाची गती आता वाढली आहे. सावित्रीला समजले, आता डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. सकाळ होताच गावात एक विचित्र खळबळ सुरू झाली. आकाशात अंधार पडला होता. वादळ सुरू झालं. पक्षी घाबरून इकडे तिकडे उडत होते. सावित्री झोपडी बाहेर आली आणि तिने पाहिलं, गावात एक काळी आकृती निर्माण झाली आहे. तो कालकेतू होता. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तो गर्जना करत म्हणाला, मी परत आलो आहे. तुझ्या गर्भातील मुलाला जन्म मी घेऊ देणार नाही. सावित्री न घाबरता म्हणाली, तू माझ्या गर्भातील मुलाला हातही लावू शकणार नाहीस. कालकेतूने जोरात हसत उत्तर दिले, तू एकटी काय करू शकतेस? मी स्वतः अंधकाराचा स्वामी आहे. तुझा अंत निश्चित आहे. सावित्रीने तिच्या पोटावर हात ठेवत उत्तर दिले, माझ्या गर्भाचं रक्षण स्वतः देव करत आहेत. तू कितीही प्रयत्न कर, तू माझ्या बाळाला काहीच नुकसान पोहोचू शकणार नाहीस. कालकेतूने त्रिशूल घेतला आणि सावित्रीच्या दिशेने फेकला. सावित्रीने तिचे डोळे बंद केले. तेव्हा अचानक हवेत एक गर्जना झाली. सावित्रीने पाहिल्यास समोर तेच माकड उभा होतं. त्याच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडत होती. माकडाने झेप घेऊन त्रिशूळ हातात पकडला होता. तोच त्रिशूल कालकेतूच्या दिशेने त्याने फेकला. त्रिशूल कालकेतूच्या हृदयात जाऊन लागला. कालकेतू वेदनेने ओरडला. त्याने त्याच्या शक्तीने त्रिशूल बाहेर काढला आणि माकडावर हल्ला केला. माकडाने एक जोरात गर्जना केली. तेव्हा आकाशात एक दिव्य प्रकाश पडला. तो प्रकाश माकडाच्या अंगावर पडला. माकडाचे शरीर सोनेरी झाले. त्याच्या डोक्यावर एक दिव्य मुकुट प्रकट झाला. त्याच्या चारही दिशांनी एक दिव्य प्रकाश चमकत होता. माकड म्हणाला, कालकेतू, तुझा अंत आता निश्चित आहे. आता तू या सृष्टीचा हिस्सा राहणार नाहीस. कालकेतू रागात म्हणाला, तू मला हरवू शकणार नाहीस.
माकडाने पुन्हा झेप घेतली आणि कालकेतूच्या डोक्यावर त्याने वार केले. कालकेतू जोरात किंचाळला. त्याचे शरीर जळू लागले. त्याने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण माकडाने त्याला आकाशात फेकून दिले. तेव्हा आकाशातून दिव्य प्रकाश उमटला. ते प्रकाश कालकेतूच्या शरीरावर पडला. कालकेतूच्या शरीरातून काळा धूर निघाला आणि त्याची राख झाली. सावित्रीने पाहिले, माकड आता हळूहळू तिच्या दिशेने येत होतं. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि शांतीचे भाव दिसत होते. तो म्हणाला, तुलाच तुझ्या भाग्याला सामोरं जायचं आहे. सावित्रीला वेदना झाल्या. ती जमिनीवर बसली. माकडाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सावित्रीला वाटले जसे एखादी दिव्य शक्ती तिच्या शरीरात प्रवेश करत आहे. हळूहळू सावित्रीच्या गर्भातून एक प्रकाश बाहेर आला. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सावित्रीने पाहिलं, तिच्या मांडीवर एक दिव्य बाळ होतं. त्या बाळाच्या डोक्यावर एक चमक दिसत होती, ओमची. जन्मखून होती ती. त्या बाळाच्या शरीरातून सुवर्ण प्रकाश निघत होता. माकडाने त्या बाळाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, हे बाळ मनुष्य आणि देवाच्या एकरूपतेचं प्रतीक आहे. हे बाळ भविष्यात सत्य आणि धर्माची स्थापना करेल. या बाळाची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. सावित्रीने प्रेमाने त्या बाळाला तिच्या कुशीत घेतलं आणि ती म्हणाली, मी याची काळजी घेईल. माकड हसत म्हणालं, आता माझं कर्तव्य पूर्ण झालं. सावित्री घाबरत म्हणाली, आता तुम्ही मला सोडून जाऊ नका. तेव्हा माकड म्हणालं, आता मला माझ्या वास्तविक रूपात यावं लागेल, पण जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी नक्की परत येईल. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने विचारले, तू कोण आहेस? माकड म्हणालं, मी ऋषी अत्रीचा मुलगा आहे, पण आता मी तुझ्या आयुष्याचा रक्षक आहे. जेव्हा या बाळावर काही संकट येईल तेव्हा मी नक्की येईल. सावित्रीने बाळाला मांडीवर घेतलं आणि म्हणाली, मला माहीत आहे तू मला कधीही एकटं सोडणार नाहीस. माकडाने सावित्रीकडे प्रेमाने पाहिलं आणि हळूहळू तो एका सूर्यप्रकाशात लुप्त झाला. सावित्रीने आकाशाच्या दिशेने पाहिले. तेव्हा तिला जाणवले, आता तिचे आयुष्य एका नव्या दिशेने पुढे जात आहे. सावित्रीने त्या बाळाचे नाव अनिरुद्ध ठेवले होते. ते बाळ साधारण नव्हतं. त्याच्या शरीरातून दिव्य प्रकाश निघत होता. गावातील लोक जे सावित्रीला चारित्र्यहीन स्त्री समजत होते, ते लोक सावित्रीला आता देवीसारखं पूजू लागले. सावित्रीने अनिरुद्धचे पालनपोषण खूप प्रेमाने आणि आपुलकीने केले. तिला विश्वास होता, ज्या दिवशी तिच्या मुलावर कोणतं संकट येईल तेव्हा ते दिव्य माकड तिला आधार देण्यासाठी नक्कीच येणार. माकडाचे प्रेम सावित्रीच्या आयुष्याचा एक हिस्सा झालं होतं. प्रेम, त्याग आणि देवत्वाची ही कथा बऱ्याच दिवसांनी लोकांनी प्रेरित केली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.